तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिचे ध्यान। ज्याने तुळशीचा हार परिधान केलेला आहे, देवाला अत्यंत प्रिय जर काय असेल, बहु आवडे तुळशी बुक्का तैसे प्रीती करे भोल्या भाविका। नामा पद पंकज पादुका श्रीमस्तके वंदितसे। देवाला अत्यंत प्रिय काय आहे तर बहु आवडे तुळशी आणि बुक्का, हे दोन अर्थ घेता येतील। एक बहु आवडे तुळशीचाच बुक्का आणि एक आवडे तुळशी आणि बुक्का। तुळसही आवडते आणि बुक्काही आवडतो, बुक्का आवडतो पण तुळशीचा आवडतो। ओरिजिनल बुक्का कसला, तुळशीपासूनच बनवावा लागतो। आता आपण मार्केटमधनं आणतो तो खरंच तुळशीचा आहे का भेंडीचा आहे कसला आहे काय कोणाला माहिती, आता लावायचा कृष्णा अर्पणमस्तु। पण बहु आवडे तुळशी बुक्का, देवाला तुळस अत्यंत प्रिय आहे। मग आपले जे ऋषीवर्य होऊन गेले की नाही, हे सप्त ऋषी किंवा इतर ऋषी आहेत, हे खऱ्या अर्थानं त्यावेळेचे सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते। त्यांना कळत होतं की तुळस हे असं वृक्ष आहे की ते इतर झाडापेक्षा ऑक्सिजन निर्मिती जास्त करतं। इतर झाडं दिवसा ऑक्सिजन निर्मिती करतात, पण तुळस आणि पिंपळे असे वृक्ष आहेत की जे दिवसाही ऑक्सिजन निर्मिती करतात आणि रात्रीही करतात। हे आता 70-80 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे, पण आपल्या पूर्वजांना हे अगोदर माहिती होतं। म्हणून आज तागात आपल्याकडे असं पद्धत आहे की दारात तुळस असली पाहिजे। दिंडी निघते तर दिंडीबरोबर डोक्यावर काय पाहिजे, का पाहिजे, ऑक्सिजन निर्मिती। किती दूरदृष्टी होती आपल्या या ऋषीवर्यांची। तुळशीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचा आणि ऑक्सिजन निर्मिती करणे, हे तुळशीचं सामर्थ्य आहे। ही तुळस अत्यंत भगवंताला प्रिय आहे। पण काय काय लोकांनी दारातल्या तुळशी काढल्या आणि ते मनी प्लेअरचं झाड लावलं। इकडे आहे काय ते मनी प्लेअर, पाण्यात येतात, ती पाण्यात पण जरती तरते। ते म्हणले वेगळं का हो हे झाड लावलंय, नाही नाही म्हटलं असं कोणतरी सांगितलंय हे झाडाची जशी वाढ होईल तसा घरात पैसा वाढल। अरे पैसा वाढल पण तुळस काढली तर तुझा ऑक्सिजन जाईल, आणि जेव्हा तुला ऑक्सिजनची गरज लागेल तेव्हा पैसा भरपूर असेल पण ऑक्सिजन, कोरोनात आठवलं का नाही लोकांना, पैसा भरपूर होता पण ऑक्सिजन। मग ऑक्सिजनची गरज आहे का पैशाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे। म्हणून तुळस दारात असलीच पाहिजे। पहिली माझे प्रदक्षिणा द्वारकेच्या नारायणा सोडवी यातना गर्भवास। तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या, तिच्या भोवती प्रदक्षिणा माराव्या, तुळशीचं यथायंग पूजन करावे, जमलं तर तुळशीची माळ गळ्यात परिधान करावी। का, तुळस ही अत्यंत प्रिय आहे। ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याच्या शरीरातली उष्णता कमी करण्याचं काम कोण करते, तुळशीची माळ करते। म्हणून तुळस घालावीच लागते। जर जिवंतपणे नाही घातली तर मेल्यावर तरी हारविरं घेऊन आला माणसं पाठवतात, जा म्हणलं हार घेऊन ये, ते कपन घेऊन ये, ए कोण आहे रे, ते जाती तुळशीची माळ तयार कर पहिली। अरे म्हणलं कशाला, तो तर रोज लेझिम खेळत यायचा, कधी हरिपाठाला नाही, कधी भजनाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी बुवांशी त्याचं जमलं नाही, कायम बुवांच्या वाईटच बोललाय। हा म्हणलं त्याला कशाला तुळशीची माळ, नाही म्हणलं घालावीच लागते ती। म्हणलं आता घालून उपयोगाची तरी काय, नाही नाही तसं पद्धत आहे ती घालावीच लागते। मग ती तुळशीची माळ केल्यानंतर ते तोंडात काय ठेवावं लागतं, तुळशीचा पान। बरं शास्त्र असं म्हणतं ज्याने तुळशीचं पान तोंडात टाकलंय त्या मेलेल्याने जेवढं पाप केलं तेवढं भोगायला कोणाला लागतात, त्या पान टाकणाऱ्याला। म्हणून टाकणारे अशी डागात ठरलेली असतात, हे पान टाकायचं कोणी, तिरडी बांधायची कोणी, ठरलेली असतात माणसं। पण त्यांनी पाप करायचं आणि पान टाकणाऱ्याने भोगायचं। मी असं कीर्तन सांगितलं, आमच्या ते वैतावाडीचे त्यांनी बदल केला। मग ते म्हणले मी पान टाकायचो, महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आता बंद केलंय। म्हटलं मग आता कोणाला टाकायला सांगता। ते म्हणलं जर संपत्तीचा वारसदार पोरगा होत असेल त्याच्या पापाचा वारदा सुद्धा पोरगाच झाला पाहिजे। पोराला सांगतो तू तुळशीचं पान, मी म्हटलं चांगली आयडिया ही, म्हणजे पाप तूच भोग पोराला सांगायचं तुळशीचं पान तोंड टाकायचं। काय उपयोग तरी काय त्याचा, हे तुळशी पत्र देहावरती ठेवणे